शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आयोजित क्रीडा संग्रामात यंदा हजारोंच्या संख्येने जिल्हा आणि जिल्ह्याच्या बाहेरचे खेळाडू सहभागी होत आहेत। मुंब्रा, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ आणि उल्हासनगर या शहरांमध्ये 15 पेक्षा जास्त खेळांचा या क्रीडा संग्रामात समावेश आहे। दरम्यान या क्रीडा संग्रामामुळे नवोदित खेळाडू तयार होत आहेत आणि डोंबिवलीच्या हबप सावळाराम क्रीडा संकुलात जलतरण स्पर्धा पार पडल्या। अगदी 5 वर्ष वयापासून ते 75 वर्ष वयापर्यंतच्या जलतरणपटूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता। कोणतेही प्रवेश शुल्क न आकारता अतिशय उत्तम नियोजन करण्यात आल्याने जलतरण स्पर्धेसाठी आलेल्यांनी खासदार शिंदेंचे विशेष आभार व्यक्त केले आणि 4 फेब्रुवारीपासून सुरू झालेला हा क्रीडा संग्राम 12 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे। आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे त्यांच्या ठाणे शहरामधून आलेलो आहे आम्ही आणि त्यांनी जे सगळं अरेंज केलेलं आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी अरेंज केलेलं आहे खूप छान आहे। मुलांना खेळण्यासाठी खूप मोठा ऑपॉर्च्युनिटी मिळालेली आणि ह्या अशा क्रीडा स्पर्धेमुळे मुलांना ऑलिम्पिकमध्ये जाऊन देशासाठी नाव कमवण्याची एक संधी त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे। आयोजनाबद्दल मी असं सांगेन की श्रीकांत शिंदे यांनी जे आयोजन केलं त्यामुळे बरीच लोक इथे आलेले आहेत। तर मुलांना जास्त अपॉर्च्युनिटी मिळत आहे या स्पर्धेमुळे, सो हे सांगू शकते मी। आणि शिंदे साहेबांनी आम्ही ठाण्यामधून आलेलो आहोत, सो लोक अजून ऑलिम्पिकमध्ये वगैरे यामुळे जाऊ शकतात। डॉक्टर श्रीकांत शिंदे हे युवा नेतृत्व आहे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचा ठसा ते उमटवत असतात। त्याचप्रमाणे युवा लोकांना मुलांना काय हवं आहे तर क्रीडा हे जे क्षेत्र आहे ते हौशी क्षेत्र आहे, याच्यामध्ये सर्वांना आपले कलागुण दाखवता येतात आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे हे कामाच्या बाबतीत उत्कृष्ट काम करतात। त्यामुळे प्रत्येक गोष्टीची जाण त्यांना आहे की समाजामध्ये काय परिवर्तन चांगला करायचं आहे। आणि बातमीसोबतच वेळ झाली।